तर नांदणी मठातून वंतारामध्ये नेलेल्या महादेवीला परत आणण्यासाठी गडहिंग्लजमध्ये आज मोर्चा काढला जाणार आहे। रविवारी ही कोल्हापुरात भव्य पदयात्रा निघालेली होती आणि आजच्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर सहभागी होण्याची शक्यता आहे। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर आज देखील गडहिंग्लजमध्ये हा मोर्चा निघणार आहे। रविवारी देखील कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा निघालेला होता आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, रविवारी देखील कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा झालेला होता, आज गडहिंग्लजमध्ये देखील मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता हे मनावर घेतलेलं दिसते आणि कोल्हापूरकर मैदानामध्ये उतरत आहेत। नक्कीच आपण पाहतो की रविवारी जो मोर्चा निघाला तो संपूर्ण जिल्ह्याचा मोर्चा होता आणि गडहिंग्लजमध्ये जो मोर्चा निघतोय तो गडहिंग्लज आणि पंचक्रोशीतील मोर्चा आहे। एकूणच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जनतेच्या मनामध्ये उद्रेक आहे, कारण आपण पाहतो की ज्या पद्धतीनं महादेवी हत्तीणीला नेण्यात आलं ते पूर्णतः चुकीचं होतं अशा प्रकारचं लोकांचं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट श्रद्धेचा विषय फक्त नाहीये तर तो आमच्या भावनेचा विषय आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 300-400 वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि ही परंपरा आजही जपली जावी अशा प्रकारची लोकांची भावना आहे। कारण आपण पाहतो की लहान मुलांसारखा त्या हत्तीचा आम्ही सांभाळ केलेला आहे आणि त्याचबरोबर ते आम्ही त्याच्या अंगाखांद्यावर खेळलेलो आहे, ती आमच्यामध्ये मिसळलेली आहे। असं असताना तिला नेण्यात आलं हे चुकीचं आहे अशा प्रकारचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर आपण पाहतो की महादेवी हत्तीनंतर इतर मठातील हत्ती देखील या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे आपण पाहतो की ते सर्व रोखलं जावं, ते थांबावं, परंपरा सुरू राहावी यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गडहिंग्लजमध्ये साधारण 10:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की गडहिंग्लजमध्ये देखील लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे दिसून येईल। नक्कीच धन्यवाद प्रताप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।